तर जेईच्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन मधला आहे की फाइंड द नंबर ऑफ नॅचरल नंबर्स. असे किती नॅचरल नंबर आहे 212 आणि 999 मध्ये. सर दॅट सम ऑफ द डिजिट इज 15. डिजिटची सम 15 असली पाहिजे. ओके, मी हा क्वेश्चन एक दोनदा सॉल्व्ह केला पण माझं असं थोडं जास्त येत आहे. एकदा आपण परत चेक करूया बघा. सम 15 आली पाहिजे. तर सगळ्यात आधी मी मोठ्या नंबरपासून स्टार्ट करतो. 9 मध्ये काय ऍड केलं की 15 येणार आहे. 9 आणि 6 15. तर 6 आणि 0 दोन नंबर आहे इथे. तर मी 0 6 ला किंवा 6 0 ला इंटरचेंज करू शकतो. दोन नंबर झाले. 9 आणि 6 ला पण इंटरचेंज करू शकतो. सो 2 फॅक्टोरियल म्हणजे बेसिकली मी 0 टोटल अरेंजमेंट किती आहे 3 फॅक्टोरियल. ओके, टोटल अरेंजमेंट किती आहे 3 फॅक्टोरियल. पण त्याच्यामध्ये 0 आधी येणारे दोन नंबर आहेत ते मला नाही पाहिजे. किंवा तुम्ही असं पण करू शकता की जर 9 आणि 6 ला अरेंज केलं तर असे माझे दोन नंबर बनतील आणि 0 आणि 6 ला अरेंज केलं तर असे माझे दोन नंबर बनतील. टोटल असे 4च नंबर पॉसिबल आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतो कुठले 4 नंबर अशा प्रकारे म्हणतोय मी. 906 होऊ शकते किंवा 960. दुसरं जर काढतो म्हटलं तर 690 किंवा 609. हे दोन्ही नंबर या नंबरच्या मध्ये आहे. ठीक आहे, ओके. ठीक आहे, 4 नंबर माझे तयार झाले. नेक्स्ट 0 यूज केला मी, आता 1 यूज करतो. 9 आणि 1 10 आणि 5 15. परत बघा आपलं नंबर स्टार्टिंग 200 पासून आहे. तुम्ही 100 लिहू शकत नाही आधी. तिघाचे नंबर जर समजा मी अरेंजमेंट केले, तिघाचे 3 फॅक्टोरियल होणार. त्यातून मला कुठले नंबर कमी करायचा आहे जिथे 1 आधी असेल. 1 आधी असणार किती नंबर पॉसिबल आहे 2 पॉसिबल आहे. 4 नंबर झाले. ठीक आहे, याचं पण एक्झाम्पल देतो मी इथे. 915 951 519 किंवा 591. याच्या व्यतिरिक्त कुठलाही नंबर पॉसिबल नाही. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 नंबर पॉसिबल आहे. त्यातले मी 2 कमी केले. ठीक आहे, नेक्स्ट नंबर आहे माझा 9 2 9 आणि 2 11 11 आणि 4 15. बरोबर. ओके, इथे पण आता इथे 200 पण चालते कारण की सगळे नंबर 2 पेक्षा मोठे आहेत. 3 फॅक्टोरियल नंबर बनले, टोटल 6 झाले. ठीक आहे, नेक्स्ट 3 ठेवलं. 9 आणि 3 12 12 आणि 3 15. याची पण अरेंजमेंट करा 3 फॅक्टोरियल. पण 3 2 वेळा आल्यामुळे डिवाइड बाय 2. सो बेसिकली झाला 3 नंबर्स. नेक्स्ट 9 आणि 4 बघा. 9 आणि 4 घेतले. 9 4 आणि 2 9 4 13 2 15 ऑलरेडी घेतले. 9 5 14 आणि 1 15. त्याच्या समोर 9 ची गिनती संपली. 6 4 10 10 4 14 आणि 3 17. टोटल असे 17 नंबर आहे माझ्याकडे. तुम्ही इथे लिहू शकता लिहायचं असेल तर. याचे नंबर लिहायचे असेल तर 393 339 अँड 933. हेच पॉसिबल आहे. बाकी तुम्ही काही करू शकत नाही. असे 3 नंबर आहेत. याचे 6 नंबर काढायचे असेल तर तुम्ही काढत बसा, मी काढून दाखवत नाही. हे झाले 9चे पॉसिबल वेज. ठीक आहे, नंतर आपण 8 साठी काढून बघूया. चला 8 पासून स्टार्ट करूया. 8 घेतले तर 8 आणि 7 15 होतात. ओके, 807. ठीक आहे, 807. 807 चे अरेंजमेंट परत 0 आधी नाही यायला पाहिजे. तर 8 आणि 7 ला अरेंज करू शकता. या दोघांना पण अरेंज करू शकता. टोटल 4. सेम कन्सेप्ट. ठीक आहे, 8 आणि 1 9 9 आणि 6 15. 1 चालणार नाही. जसं इथे 1 चालणार नाही, इथे पण किती होणार टोटल 4 नंबर पॉसिबल होईल. 8 आणि 2 10 10 आणि 5 15. ठीक आहे, इथे सगळे नंबर चालतील. 3 फॅक्टोरियल म्हणजे झाले टोटल 6. नंतर 8 आणि 3 8 आणि 3 11 11 आणि 4 15. इथे पण सगळे नंबर चालतात. 3 फॅक्टोरियल झाले टोटल 6. सगळे नंबर चालतात त्या म्हणण्याचा अर्थ आहे की याची पण इंटरनल अरेंजमेंट चालेल. 300 असू द्या किंवा 400 असू द्या. सगळे नंबर मी लिहिणार नाही, तुम्ही लिहू शकता. जसं मी 8 आणि 4 12 लिहितो. मग 12 आणि 3 15. हा नंबर परत आला तर परत नंबर आल्यानंतर जसं 2 लिहिणार 5 लिहिणार तर 8 2 येईल. जायची गरज नाही. हे झालं टोटल 20. 7 पासून स्टार्ट करूया बघा. 7 आणि 8 15 होतात. ते ऑलरेडी झालाय. 7 आणि 8 15 ऑलरेडी झालाय. मग 7 आणि 1 8 8 आणि 7 15. ठीक आहे, 0 यूज करणार नाही संपलं. सो बेसिकली 3 नंबरची अरेंजमेंट चालणार नाही इथे कारण की बघा 2 रिपीट झाले. एक तर तुम्ही 717 लिहू शकता किंवा 771. तर 2च नंबर पॉसिबल आहे. म्हणजे 717 लिहा किंवा 771 लिहा. तुम्ही 100 लिहू शकत नाही. आणि हा 7 इकडे की तो 7 इकडे नंबर सेम राहणार आहे. ठीक आहे, नंतर 7 आणि 2 9
9 आणि 6 15, सगळे नंबर 2 पेक्षा मोठे आहे, सो 3 फॅक्टोरियल. सो बेसिकली 6 बनले याचे. 7 आणि 3 10 5 15, सगळे नंबर मोठे आहेत, 3 फॅक्टोरियल. 6 7 आणि 4 11, 11 आणि 4 15. तिघाचं अरेंजमेंट करू शकतो 3 फॅक्टोरियल, पण 2 4 रिपीट झाले डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. सो बेसिकली 3. ठीक आहे, रिपीट झाल्यामुळे नंतर 4 नंतर कसा 5 घेतला मी, 7 आणि 5 12, 3 15, डबल वरती आलो. 7 आणि 6 घेतलं, 13 आणि 2, तर इथं समोर जायची पण गरज नाही. 6 आणि 6 12, 3 15 आणि 2 17. ठीक आहे. नेक्स्ट 6 साठी घेऊ आपण. 6 साठी करू बघू. 6 आणि 9 5 होते, तर 6 0 9 जर लिहितो म्हटलं तर 906 ऑलरेडी आलेला आहे, लिहायची गरज नाही. 6 आणि 1 7, 6 आणि 1 7, आणि 8 आणि 7 15 होते. इथे कुठे नंबर आहे का तसा नाही आहे, तर आपण लिहू शकतो. सो बेसिकली 1 आधी येणार नाही, पर 30 कंडिशन ही वाली कंडिशन. असे किती नंबर बनतील? 4 नंबर. कुठले 4? 618, 681, 816 आणि 861, 4 नंबर. 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, परत लिहू शकतो कारण की असे नंबर कुठेच नाही आपल्याकडे, पण आहे ॲक्च्युअली. 6 1 8 हा पण इथे झालेला आहे. 6 1 8 याची पण गरज नाही, हा पण झाला इथे. आहे त्या 600 816. ठीक आहे, इथे पण हा यूज केलेला आहे. नंतर 6 आणि 3 9, 9 आणि 6 15. हा नंबर कुठे आहे का आपल्याकडे? नाही आहे. 6 3 6 कुठेच नाही. त्याची अरेंजमेंट किती होणार? 3 फॅक्टोरियल. 6 रिपीट झाला म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. 6 झाला 3. ओके. 6 4 10 5 15, असा कुठला नंबर आहे का इथे? नाही, कारण 4 पासून स्टार्ट केलं नाही, 5 पासून स्टार्ट केलं नाही. हे झाले 3 फॅक्टोरियल. याची अरेंजमेंट हे झाले 6. ओके. नेक्स्ट इथे 6 आणि 5, परत 6 5 11 आणि 4 15, 6 आणि 7 3, याच्यासमोर 6ची गरज नाही. टोटल 9 झाले. ओके. 6 नंतर काय? 5 5 आणि 6 ऑलरेडी घेतलाय. 5 आणि 7 घेतलाय. 5 आणि 8 घेतलाय. 5 आणि 9 घेतलाय. फक्त 5 आणि 5 बाकी आहे. असा एकच नंबर पॉसिबल आहे. 4 घ्यायची गरज नाही, कारण 4 पासून मग जे काय लागणार, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, समोर जायची गरज नाही. संपले आपले आन्सर. एवढे आपल्याकडे ऑप्शन आले. आता आपण ॲडिशन करून बघूया. बघा 9 आणि 1 टोटल झाले, तर सगळ्याची टोटल माझ्याकडे किती आहे? इथे 17 प्लस हे 17, ठीक आहे, प्लस हे 20, 17 17 20, इथे 9 आणि 1 10, टोटल 10. 4 1 2 2 4 आणि 5 आणि 6, तर 64 आला माझा आन्सर. एकदा परत चेक करतो. 17 2 34, 34 आणि 20 54, 54 आणि 10 64. ठीक आहे, एवढे माझे आन्सर आलेले 64. पण असं कुठला आपल्याकडे ऑप्शन दिसत नाही, म्हणजे काहीतरी नंबर काहीतरी आपण एक्स्ट्रा घेतला किंवा एक्स्ट्रा कमी केलेला आहे. ऑप्शनमध्ये नाही आला आहे ना. मी तेच म्हणतो की माझ्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा नंबर येत आहे. कुठले नंबर येत आहे एक्स्ट्रा ते माहिती नाही. चेक एकदा तुम्ही चेक करून बघा सगळे नंबर कुठले कुठले आहेत जे आपण देऊ शकतो. 915 924 933 915 924 933. नेक्स्ट आहे 802 स्टार्ट करतो म्हटलं तर 816 825 864. ठीक आहे, बघा माझा आन्सर तर एवढा आलेला आहे. हे माझं ऑप्शन कुठेच नाही आहे याच्यामध्ये. जर काही करेक्शन असेल तुम्हाला सांगू शकता याच्यामध्ये. मी माझ्या काउंटिंगमध्ये तरी माझे एवढेच नंबर आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे. माझा आन्सर आलेला 64. आता काही ठिकाणी करेक्शन करून काय करू शकते ते काय म्हणतील की 212 आणि याच्या समोर जायचं असेल ते 212 वाला जो नंबर आहे का एक तरी छोटा 285 आहे किंवा 258 212पेक्षा मोठाच आहे. 224 किंवा 294 आहे. 294 किंवा 49 तो पण मोठाच आहे. 272 किंवा 276 किंवा 267 तो पण मोठा आहे.
इथे 177 नाही चालला, 212पेक्षा मोठा नंबर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, माझा आन्सर 64 आलेला आहे. बाकी काही चुकी असेल तर मी चेक करून सांगू शकतो. याच्यामध्ये कुठला रिपीट झाला आहे असं मला तरी वाटत नाही. मी एकदा परत एक क्वेश्चनमध्ये सगळे नंबर काढून बघतो, त्यानंतर बघू काय रिपीट होऊ शकतं तर. पण याच्या व्यतिरिक्त मला काही ऑप्शन सुचत नाही आहे. आय थिंक दॅट वुड बी माय लिमिट. एखादी क्वेश्चन जर रिपीट झाला असेल नंबर, लेट मी चेक वन्स अगेन. ओके, तर माझा आन्सर 64 आहे फायनली. मी चेक करून बघितले सगळे नंबर. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर क्वेश्चन चुकीचा असेल तर तुम्ही एक्झाम सेंटरला सांगा, नसेल किंवा माझ्यामध्ये काही करेक्शन असेल तर मला कळवा खाली. राईट? ओके, तर भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.